नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आमच्याकडे पालकची भाजी असे म्हटले तर सगळेजण खायला नाक मुरडतात, पण पालक पनीर बनवले तर ते सगळेजण आवडीने खातात. म्हणूनच आज मी तुम्हाला पालक पनीर कसे बनवायचे हे दाखवणार आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी पालक आणला आणि तो स्वच्छ असा साफ करून घेतला. त्यानंतर पालकाला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि एका चाळणीमध्ये सर्व पाणी निथळून घेतले. गॅसवरती मी एक पाण्याचे भांडे ठेवले. आता ह्यामध्ये आपण पालक घालायचा आणि पाण्यालाही उकळी आणायची. पाण्याला आता उकळी आलेली आहे आणि इथे आता आपला पालकसुद्धा तयार झालेला आहे. उकळलेल्या पाण्यामधला पालक आपण काढून तो थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा. असे केल्याने आपल्या पालकचा रंग हिरवागार तसाच राहतो. आता आपण पालक पनीरसाठी लागणारे वाटण कसे काढायचे ते बघूया. त्यासाठी तव्यामध्ये मी एक उभा कापलेला कांदा घातला. त्यामध्ये अर्धा टॅमॅटो घातलेला आहे. चवीनुसार आपण ह्यामध्ये मिरची घालायची. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. थोडेसे तेल घालायचे आणि आपल्याला हे लालसर रंगाचे होईपर्यंत वाटण भाजून घ्यायचे आहे. इथे बघा आता माझे वाटण लालसर रंगाचे असे झालेले आहे. आता आपण ह्या वाटणाला काढून घेऊया. त्यानंतर इथे आता आपले वाटणसुद्धा तयार झालेले आहे. आता आपण जो पालक तयार केलेला होता तो पालक आणि थोडेसे वाटण असे एकत्र करायचे आणि मिक्सर जारमध्ये ह्याची बारीक प्युरी तयार करून घ्यायची. बघा इथे अशी प्युरी तयार झालेली आहे. आता आपण पालकाला तडका देऊया. त्यासाठी गॅसवरती मी एक भांडे गरम करण्यासाठी ठेवले. यामध्ये आता मी 1 चमचा तेल घातलेले आहे. तेल व्यवस्थित कडकडीत असे गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. थोडीशी चवीनुसार हळद घालायची. चवीपुरती ह्यामध्ये तिखट घालायचे आणि आपण जी पालकची प्युरी तयार केलेली होती ती या फोडणीमध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. त्याच भांड्यामध्ये थोडासा पालक उरलेला होता, मग त्यामध्ये आपण पाणी घालायचे आणि सर्व भांड्याचे पालक पुसून ते पाणी आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. सर्व पालक तडक्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आणि ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. पालकाला आता इथे व्यवस्थित आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. तुमच्याकडे आता आमचूर ह्यामध्ये पावडर मी नसेल 1 तर तुम्ही चमचा यामध्ये आमचूर पावडर कोकम घातलेली सुद्धा आहे. घालू शकता. आता यामध्ये मी पनीरचे हे तुकडे घालत आहे. पनीर इथे तुम्ही असेच न घालता शॅलो फ्राय करून सुद्धा ह्यामध्ये घालू शकता. पालक पनीरमध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आणि ह्याच्यावरती आपण आता झाकण ठेवायचे आणि 10 मिनिटं पालकाला उकळी काढून घ्यायची आहे. 10 मिनिटं झालेली आहेत आणि पालकाला छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे. बघा इथे आता आपला असा पालक पनीर तयार झालेला आहे. अशा प्रकारे जर तुम्ही पालक पनीर बनवलात तर ही अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये आपला पालक पनीर तयार होतो. चला तर कशी वाटली तुम्हाला माझी ही पालक पनीरची रेसिपी? जर आवडली असेल तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.